आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तंत्रज्ञानाच्या जोडीनं भारतीयांच्या बौद्धिक संपदेत होणारी वाढ ही देशाची क्षमता वाढल्याचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा. 26/11 मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना देशाची आदरांजली. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी मेळाव्यात मागणी. आणि महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाची हजेरी. तंत्रज्ञानाच्या जोडीनं भारतीयांच्या बौद्धिक मालमत्ता आणि बौद्धिक संपदेत होत असलेली वाढ ही देशाची क्षमता वाढल्याचं निदर्शक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं. हा या कार्यक्रमाचा 107वा भाग होता. 2022 या वर्षात भारतीयांनी पेटंटसाठी केलेल्या अर्जांची संख्या 31% वाढल्याची आणि 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आपल्या पेटंट्सना मंजुरी मिळण्याचं प्रमाण 10 पटीनं वाढल्याची माहिती त्यांनी दिली. अलीकडेच सणासुदीत बाजारपेठेत 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली. यात स्थानिक उत्पादनांच्या खरेदीकडे कल जास्त होता. वोकल फॉर लोकल अभियानाचं हे यश विकसित भारत समृद्ध भारत अभियानाच्या यशाचं महाद्वार उघडत असल्याचं ते म्हणाले. स्थानिक प्रतिभेला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या मेला मोमेंट स्पर्धेचं उदाहरण देऊन अशा कार्यक्रमाचं आयोजन वारंवार व्हायला हवं, असंही त्यांनी सांगितलं. या स्पर्धेत पंढरपूरचे राहुल गोडसे यांनी काढलेलं यात्रेतल्या भक्तिभावाचं दर्शन घडवणारं छायाचित्र लोकांच्या पसंतीला उतरल्याचा उल्लेख त्यांनी केला. छायाचित्र गोडसे यांनी आकाशवाणीकडे याबाबत आनंद व्यक्त केला. मी गेली 10 वर्ष आवड म्हणून फोटोग्राफी करत आहे आणि त्याचाच उपयोग मी माझ्या व्यवसायासाठी करत आहे. आज मन की बात या कार्यक्रमामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी माझ्या सांस्कृतिक मंत्रालयाने जी फोटोग्राफी स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेतील विजेती छायाचित्रे दाखवली. याचा मला खूप अभिमान आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली. त्याचा उल्लेख करून प्रधानमंत्र्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. 26 नवंबर हम कभी भी भूल नहीं सकते हैं. आज के ही दिन देश पर सबसे जघन्य आतंकी हमला हुआ था. आतंकियों ने मुंबई को, पूरे देश को थर्रा कर रख दिया था. लेकिन ये भारत का सामर्थ्य है कि हम उस हमले से उबरे और अब पूरे हौसले के साथ आतंक को कुचल भी रहे हैं. मुंबई हमले में अपना जीवन गंवाने वाले सभी लोगों को मैं श्रद्धांजलि देता हूं. देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून संविधान दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. वाशिम, सोलापूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अहमदनगर, सांगली, बुलढाणा इत्यादी ठिकाणी संविधान दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवल्या आहेत. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. 26/11च्या मुंबई हल्ल्याला आज 15 वर्ष झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली.
राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातल्या पोलीस हुतात्मा स्मारकावर शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हायला हवी अशी आपलीही मागणी असल्याचं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितलं. हिंगोली इथं रामलीला मैदानावर झालेल्या ओबीसी एल्गार महामेळाव्यात ते बोलत होते. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती आणि गेल्या 2 महिन्यात दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करावी, सारथीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलती ओबीसींना महाज्योतीच्या माध्यमातून द्याव्यात अशी मागणी भुजबळ यांनी केली. ग्रामीण भागात दुधाचा पुरेपूर वापर होण्यासाठी देशातल्या प्रत्येक गावात दुग्ध सहकारी संस्था असायला हव्यात असं मत केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री परषोत्तम रुपाला यांनी व्यक्त केलं. गुवाहाटी इथं राष्ट्रीय दूध विकास दिवस या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते आज बोलत होते. विकसित भारत संकल्पयात्रा आज पालघर जिल्ह्यातल्या वाड्या तालुक्यातल्या गोरे आणि सांग नाणे या गावात पोहोचली. या संकल्प यात्रेनिमित्तानं तसंच संविधान दिनानिमित्त या कार्यक्रमाला शाळेतले विद्यार्थी, ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी गौरी माळी यांनी सांगितलं. मला वाड्यामधून उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला. मला खरोखरच त्या लाभाचा फायदा झालेला आहे. काही वर्षापूर्वी आम्ही चुलीवर जेवण करायचो. धुराने आमच्या डोळ्यांना त्रास व्हायचा, घरातल्यांना त्रास व्हायचा, दम्याचा त्रास व्हायचा. ही योजना मिळाल्यापासून खरोखरच आम्हाला फायदा झालेला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी साई खिल्लारे यांनी सांगितलं. माझ्या कुटुंबामध्ये 4 माणसं आहेत. आर्थिकदृष्ट्या थोडं कमी आहे, पण मला केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं जे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत जे कार्ड मिळालं आहे त्या संदर्भात मला जवळच्या रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयापर्यंत मोफत औषधोपचार मिळणार आहेत आणि जे की मला आयुष्यभराचे आहे. त्यासाठी मी केंद्र शासन आणि राज्य सरकार यांचं दोघांचं पण आभारी आहे. संविधान दिनाचं औचित्य साधत बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात आज विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ झाला. स्थानिक आमदार आकाश फुंडकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या यात्रेसाठीचा चित्ररथ रवाना केला. महाराष्ट्रात आज काही जिल्ह्यात हलका पाऊस झाला तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं. राजधानी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, सातारा जिल्ह्यात आज पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अहमदनगर जिल्ह्यात हलका पाऊस झाला. शहर, तालुका, वाई, जावळी आणि जिल्ह्याच्या इतर भागालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. सातारा जिल्ह्यात सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 2 दिवसात महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमधल्या उत्तर काशी जिल्ह्यात सिल्क-यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांची प्रकृती स्थिर आहे. मजूर आणि बचाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत असल्याचं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सईद अता हुसेन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. T20 क्रिकेट सामन्याच्या 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना तिरुअनंतपुरम इथं खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं 3 गड्याच्या मोबदल्यात 19 षटकांमध्ये 201 धावा केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तंत्रज्ञानाच्या जोडीनं भारतीयांच्या बौद्धिक संपदेत होणारी वाढ ही देशाची क्षमता वाढल्याचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा. 26/11 मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना देशाची आदरांजली. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय गणना व्हायला हवी अशी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी मेळाव्यात मागणी. आणि महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.
नमस्कार.